नमस्कार. आनंद साहेब, आपण मला सांगा, वाशिमच्या बाबतीत जर बोलायला गेलं, वाशिम विधानसभा क्षेत्राचा काय एक विजन आपण ठेवलेला आहे विकास कामाकरिता? मी निवडून आलो तेव्हापासून त्या विधानसभेत जे विजन ठेवलं आहे ते हे सिंचनाचं, जे आमच्या जिल्ह्यामध्ये जो सिंचनाचा अनुशेष बरेच वर्षानुवर्ष स्थित आहे आणि त्याच्यावर काम पण सुद्धा झाले. की इथं जे पडणारा पाऊस आहे तो, हा भाग जो आहे वाशिम जिल्हा जो आहे हा टेकड्यावर असल्यामुळं तो पडणारा पाऊस सगळं खालच्या जिल्ह्यामध्ये आणि खालच्या धरणामध्ये वाहून जातो. आणि आपलं एकच आहे की आता सध्या त्या जिल्ह्याचा जलसिंचनाचा जो आहे तो फक्त 18% आहे आणि तो 80% कसा व्हावा त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही इसापूर धरणातलं 600 दलघनमीटर पाण्यातून जो वाशिम जिल्ह्यात आरक्षण आहे 300 दलघनमीटर तो आम्ही वाशिम जिल्ह्यासाठी आणणार आणि या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढणार. शेतकरी कर्जमाफी खूप मोठा विषय आहे. जे आमच्या महायुतीच्या सरकारने त्या निवडणुकीत आम्ही विधानसभेच्या समोर गेलो आणि त्यामध्ये जे शासनाने जे लाडकी बहीण असेल, इतर जे काही योजना असेल, शेतकऱ्याच्या संदर्भात कर्जमाफी असेल, त्या सर्व दिलेले शब्द ते निश्चितच या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. शेतकऱ्याला पण आपण दिल्याशिवाय राहणार. जिल्ह्यात पायाभूत सुविधेच्या बाबतीत जर बोलायला गेलं, जिल्ह्यात खूप जागे रस्ते खराब आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, नियमित वीज पुरवठा सुद्धा कुठे कुठे होत नाही. यासाठी कशा प्रकारे राहणार? आपण वीज पुरवठ्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोलारचं काम चालू आहे. 2026 पर्यंत सोलारच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा होईल, ते दिवसा. आणि तिकडे जर शेतकऱ्याला सोलारच्या माध्यमातून वीज पुरवठा झाला तर जी आपली उरलेली वीज आहे त्याच्या माध्यमातून शहराच्या नागरिकांना आणि उद्योजकांना खूप मोठा दिलासा मिळतो. आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर फारशी स्थिती अशी काही चांगली नाही आहे जिल्ह्याची. यासाठी कशा प्रकारे आपण काय म्हणजे समजणार? आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या बद्दल विषय घेतला तर आमचा जिल्हा हा महाराष्ट्रातून 100 दिवसाचा जो श्रम साहेबांनी कार्यक्रम लावला होता त्याच्यामध्ये आमचा वाशिम जिल्हा प्रथम आला आहे. आणि इथं जे ग्रामीण रुग्णालय आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथं संपूर्ण व्यवस्था 90% पूर्ण आहे आणि तिथं चांगल्यापैकी ओपीडी निघतात आणि बऱ्याचपैकी आरोग्याची सेवा निरंतर चालते. त्याच्यामुळे आरोग्याचा एवढा काही प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये नाही. आणि जे अपघात होतात, कॅन्सरचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, असे बरेच जे मोठे आजार आहेत त्याच्यासाठी पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा पेशंटला मदत करू. शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं, डिजिटल सुविधा जी आहे ती कशा प्रकारची आहे शिक्षणाच्या बाबतीत? शिक्षणामध्ये जर आपण सांगितलं तर शिक्षणामध्ये आपला जिल्हा खूप मागे आहे आणि त्याचं हे कारण आहे की इथले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. पण मी माझ्या मतदारसंघामध्ये आता आमची शाळा क्रमांक 2 आहे, तिथं एक 80 लाखाची बिल्डिंग देऊन तिथं चांगल्या प्रकारच्या सोय आणि माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, त्या जिथं जिथं काही त्यांना सुख सुविधा आणि जिथं जिथं त्यांना ज्युटिलिटी आणि टेक्निकली जिथं जिथं त्यांना आपण मदत करता येईल ते पूर्णपणे करू. आणि शिक्षणामध्ये पण या 5 वर्षामध्ये नक्कीच क्रांती घडून पडेल. महिला सुरक्षेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर महिला सुरक्षेसाठी किंवा महिला संगोपनासाठी काय नेमकं करणार आहे? महिलांना सक्षम करण्यासाठी आपण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत केलीच आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून खूप साऱ्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण आणि येणाऱ्या भविष्याच्या राजकारणामध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना 30% आरक्षण देऊन त्यांना राजकीय सेवेवर पण आणण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आहे. रोजगाराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी काय एक विजन आहे? रोजगार जिल्ह्यामध्ये रोजगार नसल्यामुळं हा जिल्हा आकाशी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि
हा आकाशित जिल्हा पुसून काढण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. तिथं उद्योग तसेच सिंचन आणि वीज या सगळ्या गोष्टी आपण या जिल्ह्यामध्ये त्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम, युवकांना काम अशा पद्धतीचं काम करणार आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण 5 वर्षामध्ये हा जिल्हा आकाशित या शब्दातून बाहेर काढू. तुमच्या आधीच्या जनप्रतिनिधींनी किंवा त्यावेळच्या प्रशासनांनी काहीही कामं केली नाहीत असे आरोप सातत्याने होत आहे, यावर तुमचं मत काय? मागचा जे कार्यकाळ होता तो कार्यकाळामध्ये आमदार साहेबांना काही जास्त समजायचं नाही आणि त्याच्या मागची जी टीम होती त्यांनी त्यांचं स्वतःच गडबडलं आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेतला आणि सगळीकडे दीर्घाईने कुठंच जलद गतीने काम झाले नाही. त्याच्यामुळे हा जिल्हा आणि हा मतदारसंघ कामाच्या बद्दल आणि विकासाच्या बद्दल मागे पडला. संकल्प अधिवेशन झालं त्यात आपण कोणते मुद्दे मांडले होते आणि काय निधी मंजूर करण्याचा प्रयत्न आपण केला, किती निधीचा आपण त्याच्यामध्ये सिंचनाचा जो प्रश्न आहे महत्वाचा तो त्या अधिवेशनामध्ये मांडला. जो इसापूर धरणाचं पाणी वाशिम जिल्ह्यामध्ये पाईप लाईनद्वारे आणि ड्रीप करून इथं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कसं त्याचा हे होईल एक हा प्रश्न मांडला होता. आणि इथं हामचा जो रस्ता आहे तो समोर अपूर्ण म्हणजे कमी रुंदीचा झाला, त्याच्यामुळे 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाला. त्या रस्त्याची रुंदी वाढवावी आणि इथचा जो आरोग्याचा जो प्रश्न आहे आपण तिथं मांडला आहे की इथं या जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त 125 किलोमीटर समृद्धी महामार्ग आमच्या जिल्ह्यातून गेला आहे आणि समृद्धी महामार्गावर जे ऍक्सिडेंट होतात, जे अपघात होतात त्यांना तत्काळ अगर मदत मिळत नाही तर त्यांना प्राण गमवावं लागतं. त्यासाठी समृद्धीला लागून सेलू बाजार येथे ट्रॉमा सेंटर चालू करण्यात यावं आणि कार्डियक जे व्हॅन्स आहेत ते उपलब्ध करून द्यावा. हा पण आपले प्रश्न. साहेब, आपण आपल्या स्वप्नातला वाशिम जिल्हा हा कसा असायला पाहिजे काय सांगा? माझ्या स्वप्नातला माझा मतदारसंघ हा असा असावा पाहिजे की इथं शहरी भागातील लोकांना गार्डन असलं पाहिजे, चौकामध्ये थोर पुरुषाचे पोस्ट तुकडे असले पाहिजे आणि प्रत्येक जो मार्ग आहे हा तो बदली असला पाहिजे, त्याच्यामध्ये सुशोभित लाईट असले पाहिजे आणि कुठंच अतिक्रमण नसलं पाहिजे. अशा प्रकारचा आणि शिक्षण आणि आरोग्य ही सेवा वेगळी कशी करता येईल त्याच्यामध्ये जनतेला कोणत्या प्रकारची मदत होईल अशा प्रकारचा माझा मतदारसंघ आणि हा जिल्हा करण्याचा आपण. जातीनिहाय जनगणना जी आहे त्याचा प्रस्ताव पारित केलेला आहे मोदीजींनी. जातीनिहाय जनगणना झाली तर कशा प्रकारचा फायदा जनतेला होईल? जातीयोग्य जनगणना जर झाली की बऱ्याच दिवसाचा रखडलेला प्रश्न आहे आणि याच्यामुळे जो आरक्षित जो लोक आहेत म्हणजे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, एसटी समाज असेल, जातीनिहाय जनगणना झाली तर त्याचा फायदा निश्चितच आरक्षणामधले जे लोक आहेत त्यांना निश्चित होईल आणि आपली जी संख्या आहे मतदाराची त्याची पण एक ओळख होऊन त्याची पण एक नवीन यादी तयार होईल आणि अशा प्रकारची जनगणना होईल की जे भूतपूर्व भविष्य मोदीजीचं जे स्वप्न आहे त्याच्या माध्यमातून या देशाचा नक्कीच विकास होईल. मोदीजींनी हे जे निर्णय घेतले याच्यावर विरोधक जे आहे ते गाजावाजा करताय की हा पॉईंट आमचा होता, हे आम्ही केलं, आता मोदीजींनी जे केलेलं आहे ते क्रेडिट घेत आहे, यावर काय बोलणार? विरोधकांनी 50 वर्षाचा कालखंड मिळाल्यावरही ज्या प्रकारची भारताची दुर्गती केली, ज्या प्रकारचं सैन्याचं नुकसान केलं, शेतकऱ्याचं नुकसान केलं, जल जमीन आणि आकाश तिन्ही ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार केला. हे काय लोक विकास करणार आहे? जे मोदीजीचं विजन आहे, ज्या दिवशीपासून मोदीजी पंतप्रधान झाले आज 11 वर्षे पूर्ण झाली आहे. 11 वर्षामध्ये भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. ते रस्ते असतील, सैन्याचं मिलिटरीचं साहित्य असते, आरोग्यामध्ये जी आपले जे गरीब बांधव आहेत त्यांना ऑपरेशनाची सोय नसते होत. आज पंतप्रधान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आरोग्याच्या साठी लोकांना ज्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो एका सामान्य माणसाला काळजी करायचं काम राहिलं नाही अशा प्रकारचा विकास मोदीजी करून दाखवत आहे आणि याच्याही पुढं भारताला
तशा प्रकारे पहिल्या नंबरवर आणता येईल अर्थव्यवस्थेमध्ये, ते पण मोदीच्या माध्यमातून आम्ही सगळे घेऊन करणार. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, कसं बघतात? आता जी विधानसभा झाली 2024 मध्ये, त्या निकालाच्या अनुषंगाने ज्या पद्धतीचं जनादेश महायुतीला मिळालं, त्यामध्ये अजून आम्ही बऱ्याच सुधारणा करू, गोरगरिबाची मदत करू, जे जनादेशामध्ये आम्ही वाढ केली आहे आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन महायुतीच्या संदर्भात हा एक चांगला झालेला असल्यामुळं आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, महानगरपालिका असो, त्याच्यामध्ये घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार. त्या ऑपरेशन सिंदूर झालं, त्यात आपले जे जवान होते त्यांनी पूर्ण शौर्य दाखवून पाकिस्तानला चांगली चपराक दिलेली आहे. याबद्दल काय काय सांगणार, कशा प्रकारचा अपमान होता? आपल्या भारतीयाचं सैन्य जो आहे ते पहिल्यापासूनच शूर आहे. आपल्या सैन्याच्या कोणीही तुलना, कोणत्याही देशाची तुलना आपल्या सैन्याच्या सोबत होऊ शकत नाही. पण त्यांचे हात बांधलेले होते आजपर्यंत, ते हात मोदीजींनी त्यांना पूर्णपणे सूट दिली आहे. गोलीचा बदला गोली से देण्याचा त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यांनी ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान पाकिस्तानला धूप चटवून त्याचे दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांना आणि सर्व जगांना भारताची ताकद दाखवून दिली. आपली जी विधानसभा क्षेत्रातली जी जनता आहे ते आपल्याकडे आशेच्या नजरेने, विकासाच्या दृष्टिकोनाने आशेच्या नजरेने बघताय. काय प्रेमाचा संदेश आपण देणार आहे विकासासाठी, काय सांगणार? हे माझ्या विधानसभेच्या प्रत्येक मतदाराला आश्वासित करू इच्छितो की मी पहिल्या कामचा आमदार आहे. मला पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे, पण मी या संधीचं सोनं निश्चितच करणार आहे आणि माझ्या मतदाराला कुठंच निराशाचं काम पडणार नाही. त्यांच्या गावात रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, डीपीचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, या मूलभूत सुविधा मी थेट त्यांच्या गावापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची माझ्या मतदारसंघामध्ये मी निश्चित काम करून सेवा करण्याचा निश्चय केला.